मस्त बनलेले आहे। पाहू शकता बिना पाकाची वडी आणि लाडू बनवलेले आहेत। शेंगदाणे आणि तिळाचे मिक्स बनवलेले आहेत। पाहू शकता किती सॉफ्ट बनलेले आहेत। 8-10 दिवस नक्की टिकतात। दूध घातलेले तरी सुद्धा टिकतात। अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा। चला तर बघूया बिना पाकाचे तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू आणि वडी कशी बनवायची ते पाहूया। 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। पाऊण 1 वाटी तिळाला पाऊण वाटी गूळ अशा हिशोबाने 2 वाट्यात पाऊण वाटी असं घेतलेला आहे। एकंदरीत 1.5 वाटी झालेला आहे। तर आपण आता तीळ भाजून घेतलेले आहेत। खरपूस भाजून घेतलेले आहेत मस्त। आता काढून घ्यायचे थंड होईपर्यंत। शेंगदाणे मी भाजून थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहेत। ते आता जाडसर फिरवून घेतलेले आहेत। पाहू शकता जास्त बारीक नाही करायचे, जाडसर घेतलेले आहेत। आता तीळ थंड झालेत ते पण घ्यायचे आपण। अर्धी वाटी, अर्धीला कमी तसेच ठेवलेले आहेत। अख्खे तीळ आपल्याला वरतून टाकायचे। हे पाहू शकता तीळ पण बारीक झालेले आहे, जास्त बारीक नाही केलेले, आबडधोबड काढलेलं आहे। आता दोन्ही कूट मिक्स करून आपल्याला त्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे गूळ मिक्स झालेला आहे। आता आपल्याला काढून घ्यायचे आहे त्याला भांड्यामध्ये। 2 वेळा काढलेला आहे मी। जास्त फिरवायचं नाही, थोडंसं चालू बंद करून फिरवून घ्यायचे। जायफळ घातलेलं आहे, अर्ध जायफळ होतं ते घातलेलं आहे। वेलची पूड नाही वापरली। गूळ असल्यानंतर जायफळ छान लागते टेस्ट। फिरवून घेतलेला आहे। आता पाहू शकता एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होते आणि पाक कसा होतो याचं टेन्शन नाही आहे। आता आपल्याला 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे पॅनमध्ये। आपल्याला आता कमी फ्लेमवरती घ्यायचं हे ते मिश्रण आपल्याला टाकायचं। आता तीळ, शेंगदाणे आणि गूळ त्याला एकदम कमी फ्लेमवरती आपल्याला हलवून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटांमध्ये होऊन जाते। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा। थोडंसं दूध घातलेलं आहे, 2 ते 3 चमचे गूळ वितळण्यासाठी। नाही टाकलं तरी चालते। पाहू शकता गूळ वितळलेला आहे सर्व। आता ते अख्खे तीळ ठेवले होते ते आता वरतून टाकलेले आहेत मी। दुसरी पण रेसिपी मी टाकलेली आहे तिळाच्या लाडूंची, ते पण छान बनलेले आहेत। हे आता हळदी कुंकवासाठी बनवलेले आहेत मी वड्या वगैरे। ते संक्रांतीचा वाण वगैरे द्यायला ते संपले म्हणून हे दुसरे बनवलेले आहेत मी हळदी कुंकवासाठी। एकदम मस्त बनतात, मऊसूत। गूळ साधाच वापरलेला आहे, चिक्कीचा गूळ नाही आहे। गूळ कुठलाही वापरला तरी चालतो, शक्यतो साधाच वापरावा, चिक्कीची गरज नाही आहे। आपण एका भांड्याला डब्याला एका
तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला वड्या बनवून घ्यायच्याच. अर्ध जे मिक्स केलेले सारण आहे त्याचं, आणि अर्ध्याचे आपण लाडू बनवणार आहोत. अशा प्रकारे याला मऊ बनवून घ्यायचे सर्व बाजूंनी. मी त्यावरती खोबऱ्याचे काप लावणार आहे. अशा प्रकारे सर्व बाजूंनी त्याला मऊ बनवून घ्यायचे. नंतर तूप टाकल्यामुळे त्याला छान चमक आलेली आहे, मस्त दिसते. थोडासा पाण्याचा हात घेऊन चौकोन व्यवस्थित थापून घ्यायचं आपल्याला त्याला. ते गोळ असल्यामुळे हात भाजतात. मस्त. तर त्याला 1 तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी. मी आता खोबऱ्याचे काप लावलेले आहेत आणि गरम आहे तोपर्यंतच कट करून घ्यायचे. नंतर 1 तासासाठी ठेवायचं आपल्याला. माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे याच्या वड्या आपल्याला लगेच कट करून घ्यायच्यात. थोडंसं गरम आहे, पातळ आहे, त्यामुळे व्यवस्थित वड्या कापल्या जात नाहीत. पाण्यात बुडवून घ्यायचं सुरीला, म्हणजे व्यवस्थित वड्या कापल्या जातात. आता आपण सेट व्हायला ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत कढईतलं मिश्रण व्यवस्थित लाडू वळण्या इतकं थंड झालेलं आहे. पाहू शकता किती झटपट होत आहेत आणि मस्त दिसत आहेत. किती छान चमक आलेली आहे. खूप छान झालेले आहेत लाडू पण. मस्त मस्त झालेले आहेत, पाहू शकता. खूप सुंदर. तर वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत, त्या काढून घेऊया. थोडंसं लवकर काढल्यात, वेळ नाही म्हणून. एकदम सॉफ्ट बनलेले आहेत, पाहू शकता. खूप छान झालेल्या आहेत वड्या. मस्त. आणि हे लाडू पण पाहू शकता, मस्त. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.